शेतकरी मित्रांनो नमस्कार. 28 डिसेंबर रोजी आपण आपल्या गोबीची लागवड केली होती. आज आपल्या गोबीला लागवड करून 35 दिवस या ठिकाणी पूर्ण झाले. 35 दिवस पूर्ण होत असताना तुम्ही आपल्या गोबीची कंडिशन बघू शकता. अशा प्रकारे यामध्ये ग्रोथ झालेली आहे. याच्यामध्ये खताचं नियोजन करत असताना आम्ही जे खताचं नियोजन केलं आहे, आम्ही याच्यामध्ये विद्रव्य खताचा या ठिकाणी आत्ताही वापर केलेला नाही. याच्यामध्ये जो आम्ही खताचा वापर केला आहे 50 किलोच्या खताचा वापर केलेला आहे. 50 किलोचं म्हणजे जसे आपलं 1846 किंवा 20-0-13 आहे. सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये 20-0-13 या खताचा वापर केला होता. त्याच्यानंतर आता जो पुढचा डोस राहणार किंवा आपला 35 दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा आता 40व्या दिवशी आपल्या गोबीच्या प्लॉटमध्ये 1846चा डोस आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. तर आम्ही जो डोस देणार आहे डायरेक्ट खोडाजवळ देणार आहे. ड्रिप न देता डायरेक्ट खोडाजवळ या ठिकाणी याचा डोस देणार आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण जे भाजीपाला करतो किंवा फळभाज्या करतो त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतात की खर्च जास्त येतो. तर तुम्ही माझा प्लॉट बघू शकता. याच्यामध्ये फक्त आम्ही जे सुरुवातीला खत दिलेलं आहे 20-0-13 दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक युमिकची आणि सल्फरची ड्रेसिंग केलेली आहे. तर तुम्ही आपल्या प्लॉटची कंडिशन चेक करू शकता. याच्यामध्ये जे मल्चिंग पेपर आहे अजूनच आहे. त्याच्यामध्ये अगोदर जो वाल आम्ही लावलेला होता ती छाटणी करून आम्ही फटीचं या ठिकाणी त्याला टाकून दिलेलं आहे. याचे आपलं वालाचं जे आता काही काळी कचरा किंवा घसपण आहे हे वावरात टाकण्याचं कारण म्हणजे आपल्या आता वावरामध्ये जे ओलावा राहणार आहे हा ओलावा टिकून राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही घसपण वावराच्या बाहेर न फेकता डायरेक्ट वावरातच या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.